त्यांना सर्वांना विनंती करतो, पाहुणे मंडळी अतिथी देवभाग कक्षामध्ये येऊन दाखल व्हायचं प्लीज. मोहनजी भागणे असतील, त्याचप्रमाणे अनिलजी मांजरेकर, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ते ज्या त्या साईडला उभे आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो की लगेचच आपण या साईडला उभे या, पटापट या जरा प्लीज. पंच म्हणून आम्हाला लाभले सन्मान्य नितीनजी पोसरेकर आणि संजयजी भागणे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सन्मान्य प्रदीप मांजरेकर आणि सन्मान्य राजेशजी लोंढे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. दोन्ही पंच या जरा, दोन्ही पंच चला पटापट या. नितीनजी पोसरेकर या लगेच. नितीनजी पोसरेकर आणि सन्मान्य संजयजी भागणे. भागणे चला या पटकन. सन्मान्य राजेशजी लोंढे सर आपल्याला विनंती करतो की आपण सन्मान्य नितीनजी पोसरेकर यांना तुझे सन्मान करायचा आहे. चला लगेचच या. चला लगेचच सन्मान्य राजेशजी लोंढे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण सन्मान्य नितीनजी पोसरेकर यांचा यथोचित सन्मान करायचा. चला प्लीज लगेचच चला. खूप छान असं पंचगिरी केली. मायेची शाळ, एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी राजेशजी लोंढे यांना विनंती करतो की सन्मान्य नितीनजी पोसरेकर यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. त्याचप्रमाणे संजयजी भागणे आपल्या सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या. दोघांचा एकत्रच केला जाईल. दोन मायाची शाळा. प्रदीपजी आपल्याला विनंती करतो की आपण या. आपल्या दोघांच्या हस्ते या ठिकाणी करायचंय. नितीनजी पोसरेकर आणि सन्माननीय संजयजी भागणे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. आम्हाला या स्पर्धेसाठी पंच म्हणून कामगिरी पाहिली. तुमचं खूप खूप अभिनंदन. असं सहकार्य तुमचं आम्हाला राहू द्या. खूप खूप धन्यवाद. चला लगेचच घ्या, फोटो घ्या, फोटो सेशन करून घ्या. दिलं त्यांना दिलंय. चला या ठिकाणी यांचा यथोचित सन्मान केला जातोय. सन्मान्य संजयजी भागणे आणि सन्मान नितीनजी पोसरेकर. त्यांच्याकडे मित्रांनो स्वागत करा. खूप खूप छान पंचगिरी आम्हाला तुमच्याकडून लाभली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. आम्हाला ज्या प्लेयर्स कडून मित्रांनो रोख रुपये 11,111 रुपयाचं पारितोषिक मिळालं, असा खुमार सुधीर चव्हाण या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी राजेशजी लोंढे यांना विनंती करतो की आपण सुधीरजी चव्हाण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. रोख रुपये 11,111 यांच्याकडून आम्हाला लाभले असे सन्मान्य सुधीरजी लोंढे यांचा यथोचित सन्मान केला जाईल. राजेशजी लोंढे यांना विनंती करतो की आपण सुधीर चव्हाण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सुधीर चव्हाण या जरा प्लीज. टाळ्याच्या मित्रांनो स्वागत करा. 11,111 रुपयाचं कॅश पारितोषिक सेकंड पारितोषिक होतं, ते आम्हाला सुधीर चव्हाण यांच्याकडून लाभले. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी राजेशजी लोंढे सरांना विनंती करतो की आपण सुधीर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना प्रदान करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले सन्माननीय श्री संतोष शिबे यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सचिन चव्हाण यांना विनंती करतो की आपण संतोषजी शिबे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. संतोष शिबे चला पटापट नाव घेईल त्यांनी पटापट या लगेच पुढे या. मित्रांनो टाळ्या वाजवा. या व्यक्तिमत्वासाठी सकाळपासून आम्हाला या ठिकाणी हजेरी यांची लागली. खूप खूप मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
करतो की आपण सन्माननीय दशरथजी लोंढे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. दोन्ही संघांचे कर्णधार त्रिमूर्ती क्रिकेट संघाचा कर्णधार पुढे येऊन बसायचा आहे. त्याचप्रमाणे वाघजाई माता क्रिकेट संघाचा कर्णधार आपल्या सुद्धा विनंती असेल की आपण मानव कक्षामध्ये येऊन दाखल व्हायचं आहे. वाघजाई माता क्रिकेट संघाचा कर्णधार या मानव कक्षामध्ये दाखल व्हा प्लीज. दोन्ही संघाचे कर्णधार चला फटाफट चला जरा प्लीज फास्ट या. द्वितीय विजेता चषक आम्हाला लाभलं. श्री दशरथजी चौरू लोंढे सर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी अनिलजी वांजेकर यांना विनंती करतो की आपण सन्मानित दशरथजी लोंढे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. टाळ्या वाजवा मित्रांनो या व्यक्तिमत्वासाठी. आमच्या मॅचेस कुठे असू द्यात यांचं सकाळपासून हे व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि आज मात्र दानशूर बनले. द्वितीय विजेता चषक आम्हाला यांच्याकडून लाभलंय. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रेक्षणीय सामना चा चषक सौ सोनाली यतीन चव्हाण यांच्याकडून आम्हाला लाभलाय. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. सौ सोनाली यतीन चव्हाण यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. आपल्या यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्माननीय नरेंद्रजी मांजरेकर यांना विनंती करतो की आपण सौ सोनाली यतीन चव्हाण आणि यतीन चव्हाण यांचा एकत्र सन्मान करायचा आहे. चला दोघांनी या प्लीज. चला फटाफट या दोघांनी या. तुम्ही सुद्धा यायचा वहिनी. मित्रांनो असं भाग्य कमी लोकांना लागतं कारण आपल्याच लोकांसमोर एकत्र सपत्नीक सत्कार स्वीकारणं. मी नरेंद्र मांजरेकर यांना विनंती करतो. नरेंद्र मांजरेकर नसतील तर या. दिनेश मांजरेकर या प्लीज. यांना विनंती करतो की आपण सोनाली यतीन चव्हाण आणि हे सन्माननीय यतीनजी चव्हाण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. प्रेक्षणीय सामन्याचा ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी आम्हाला यांच्याकडून प्रदान झाली आहे. टाळ्यांच्या मित्रांनो स्वागत करा. जरा जोरात वाजवायचे आहेत कारण महत्वपूर्ण मित्रांनो स्पर्धा या लोकांमुळे दानशूर वक्त्यांमुळेच सुंदरशी पार पडली जाते. त्याचप्रमाणे मालिकावीर चषक आम्हाला ज्यांच्याकडून प्राप्त झाले असं कुमार सचिन मळेकर सर यांच्याकडे टाळ्या वाजल्या पाहिजेत. मी आपल्याला विनंती करतो की पुढे यायचं लगेचच. आणि सुभाष चव्हाण यांना विनंती करतो की आपण सचिनजी मळेकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सुभाषजी चव्हाण चला फास्ट या जरा फास्ट. मायेची शाळ पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येते. सचिनजी मळेकर यांच्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. मालिकेवरचा चषक यांच्या मार्फत होतं असे सन्मान्य सचिनजी मळेकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज चषक श्री महेश रामचंद्र लोंढे यांच्याकडून आम्हाला लाभलं. मी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. दीपक चव्हाण यांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. महेंद्र रामचंद्र लोंढे महेश रामचंद्र लोंढे सॉरी उत्कृष्ट फलंदाज चषक आम्हाला यांच्याकडून लागलं. मी दीपक चव्हाण यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. टाळ्या वाजवायच्यात प्लीज टाळ्या. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज रुपेश बिक्कू लोंढे यांच्याकडून आम्हाला लाभलं. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. रुपेश लोंढे श्री रुपेश बिक्कू लोंढे यांना विनंती करतो की उत्कृष्ट गोलंदाज आम्हाला आपल्याकडून लाभलं. मी दीपक चव्हाण यांना विनंती करेन पुन्हा एकदा की आपण या ठिकाणी रुपेश बिक्कू लोंढे यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. रुपेश आणि योगेश हे दोन्ही या ठिकाणी उपस्थित. टाळ्यांच्या मित्रांनो स्वागत करा. खूप खूप धन्यवाद कारण मुलाचं सहकार्य आम्हाला यांच्याकडून लाभलं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ट्रॉफी आम्हाला ज्यांच्याकडून लाभले ते श्री वसंत बारकू लोंढे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. वसंत बारकू लोंढे
मी सुभाष चव्हाण यांना विनंती करतो की आपण सन्माननीय वसंतजी लोंढे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मित्रांनो, एक काळ होता जेव्हा गावाला ग्रामीण क्रिकेट खेळलं जायचं, गावाला खेळलं जायचं, तेव्हा वसंत लोंढे यांची गोलंदाजी बघायला आम्ही खूप दूरवरून यायचो. मित्रांनो, टाळ्या वाजण्यात होत्या त्या गोलंदाजीसाठी, कारण त्यांच्यामुळे आज नवयुग क्रिकेट संघ आज यशस्वीरित्या 25 वर्षाची ही घोडदौड वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण करतोय. वसंत बारकू लोंढे एक डावखुरा गोलंदाज म्हणून यांची नोंद आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्याला सामनावीराचा पुरस्कार आम्हाला ज्यांच्याकडून लाभलं अशा सौ प्रियांका प्रदीप मांजरेकर या ठिकाणी. मी दोघांनाही विनंती करतो, प्रदीप मांजरेकर आणि प्रियांका, की आपण दोघांनी पुढे प्रलयला सुद्धा घेऊन यायचं आहे, कारण या आठवणी आपल्यापर्यंत राहणार आहेत. बाबूला घेऊन यायचं आहे. प्रलय कुठे आहे? प्रलयला सुद्धा घेऊन यायचं लगेचच. या ठिकाणी सत्कार करणे मी विनंती करतो सन्माननीय रुपेजी चव्हाण यांना, की आपण प्रियंका प्रदीप मांजरेकर तसेच सन्माननीय प्रदीप मांजरेकर आणि प्रलय याचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजे. जे मानाचं सन्मान चिन्ह तुम्हाला मिळालं, प्रत्येक सामन्याला सामनावीर पुरस्कार तो यांच्या मार्फत होता. असे सन्माननीय प्रदीपजी मांजरेकर आणि सौ प्रियंका मांजरेकर वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा चिरंजीव सुद्धा उपस्थित आहे. त्यांच्या गजरात स्वागत करा. खूप खूप धन्यवाद, आपलं सहकार्य आम्हाला लाभलं. प्रत्येक संघास सन्मान चिन्ह सन्माननीय श्री अनिल मांजरेकर यांच्याकडून लाभलं, त्यांच्यासाठी खूप टाळ्या वाजल्या पाहिजेत. किरण मांजरेकर यांना विनंती करतो की सन्माननीय अनिलजी मांजरेकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. प्रत्येक संघाला या ठिकाणी सन्मान चिन्ह श्री अनिलजी मांजरेकर यांच्याकडून लाभलं, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. मी किरण मांजरेकर यांना विनंती करतो की आपण अनिलजी मांजरेकर यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. सहा चेंडू बॉक्स आम्हाला ज्यांच्याकडून लाभले असे श्री नितीन दोंडू मांजरेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचंय. 6 चेंडू बॉल बॉक्स आम्हाला ज्यांच्याकडून लाभले असे नितीन दोंडू मांजरेकर यांचा सत्कार सन्माननीय वसंतजी लोंढे करतील. नितीन मांजरेकर यांना विनंती करतो की लगेचच पुढे यायचंय. सन्माननीय नितीन मांजरेकर. त्यांचे भाऊ किरण मांजरेकर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या भावाचा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. नितीन मांजरेकर, किरण मांजरेकर यांना विनंती करतो की आपण पुढे या. मी सन्माननीय वसंत लोंढे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी किरण मांजरेकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाळ, एक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आमच्या मंडळाकडून त्यांना देण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाची पिण्याची पाण्याची सोय ज्यांच्याकडून आम्हाला लाभले असे अजय चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्मान्य दशरथजी लोंढे यांना विनंती करतो की आपण अजयजी चव्हाण यांचा टाळ्यांच्या स्वागत. मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजेत या व्यक्तिमत्वासाठी, कारण दिवसभर आपल्याला पाण्याची व्यवस्था केली ते सन्मान्य अजयजी चव्हाण यांचा यथोचित सन्मान केला जाईल. दशरथजी लोंढे यांना सरांना विनंती करतो की आपण सन्मान्य अजयजी चव्हाण यांचा सत्कार करायचा प्लीज. मायेची शाळ, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल दशरथजी लोंढे यांच्या हस्ते. मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजे. दिवसभर आपल्याला पाण्याची व्यवस्था यांनी केली असे सन्माननीय अजयजी चव्हाण थँक्यू. त्याचप्रमाणे ऑरेंज आणि पर्पल काप आम्हाला लाभले दर्शन कुळे यांच्याकडून. दर्शन कोण आहे?
या ठिकाणी नाहीये तर त्यांचा या ठिकाणी शब्दी आभार आम्ही आपले व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे कोकण वडापाव घाटकोपर राकेश, मुकेश, सचिन आणि गजानन यांना सर्वांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. चला लगेचच या. राकेश, मुकेश, सचिन आणि गजानन सर्वांना विनंती करतो. यांच्याकडून आम्हाला 3501 रुपयाचं कॅश पारितोषिक मिळालं होतं. टाळ्यांच्या मित्रांनो स्वागत करा. राकेश, मुकेश, सचिन आणि गजानन यांचं खूप खूप धन्यवाद. आम्हाला आपल्याकडून 3501 रुपयाचं कॅश पारितोषिक मिळालं. मी सन्मान्य अनिलजी मांजरेकर यांना विनंती करतो यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. हे बाकी आहेत संतोष योग्य जे आम्ही केले ना आठवडे दिला संतोष शिबिराला संतोष योग्य महेश बोंडे वसंत बोंडे संजय राणे यांचं झालं ना. चला टाळ्यांच्या मित्रांनो स्वागत करा यांचं. त्याचप्रमाणे सन्मान्य संतोषजी उके या ठिकाणी उपस्थित त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. संतोषजी उके या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी आपल्याला विनंती करतो की लगेच पुढे यायचं आहे. संतोषजी उके मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत. ग्रामीण ठिकाणी या ठिकाणी आले, या स्पर्धेसाठी हजेरी लावली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी सन्माननीय सचिनजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण सन्माननीय संतोषजी उके यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. माईचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. स्पर्धेसाठी आलात, आपलं महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेत दिलं त्याबद्दल धन्यवाद. सन्मान्य महेशजी लोंढे यांचा सत्कार केला जाईल. महेशजी लोंढे यांचा सत्कार करतील सन्मान्य सचिनजी चव्हाण. आपल्याला विनंती करतो की आपण सन्मान्य महेशजी लोंढे यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. या स्पर्धेसाठी आपण आलात, महत्वपूर्ण योगदान दिलं आणि संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारं व्यक्तिमत्व म्हणजे मित्रांनो महेश दादा लोंढे. टाळ्यांच्या एकदा स्वागत करा महेश दादा लोंढे यांचं. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात तर 2 मिनिटं या स्पर्धेबद्दल बोलायचं आहे. फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे. धन्यवाद. माझ्या गावाची ग्रामदेवता आई खेमानेच्या चरणी नतमस्तक होऊन, त्याचप्रमाणे या 16 संघ ज्या संघाने या आमच्या या स्पर्धेमध्ये नवयुग चॅम्पियन चषक 25वा रौप्य महोत्सव या ठिकाणी आम्ही जो संपन्न केला, या स्पर्धेमध्ये 16 संघाने भाग घेतला, त्या सर्व संघांचे अगदी मनापासून पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व महिला वर्ग ग्रामीण मुंबई त्यांचे सुद्धा मनापासून या क्रिकेट नवयुग संघाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आमच्या या मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामीण मुंबई असो, या ठिकाणी सर्व स्पर्धेला आलेल्या सर्व सभासदांचे कार्यकारिणींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजची ही स्पर्धा संपन्न झाली, हे या ठिकाणी कोणताही गालबोट लागला नाही, हेच खरं या स्पर्धेचं आमचं व्यक्तिमत्व आहे. आणि चांगल्या पद्धतीने अगदी सर्व खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धेत भाग घेतला, कार्यक्रमाची शोभा वाढवली, आम्हाला सहकार्य केला, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, खूप मोलाचं आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी आपल्याला विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. रवींद्रजी चव्हाण. त्रिमूर्ती जरा उभं राहायचंय. त्रिमूर्ती क्रिकेट संघ या जरा पुढे. लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युटकडे वळतोय. रवींद्र चव्हाण आपल्याला विनंती करतो की यायचंय पुढे. रवींद्र चव्हाण यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. सन्माननीय
वसंत लोंढे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे प्लीज. त्याचप्रमाणे आम्हाला आजच्या दिवसात युट्यूब वाले सन्मानित दर्शन दादा यांच्याकडून लाईव्ह सामन्यांचं अपडेट आपण घरोघरी पोहोचवलं. असे सन्मानित दर्शन दादा यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्मानित दर्शन दादांना विनंती करतो की लगेचच यायचं आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे मंडपवाले सन्मानित ज्ञानेश्वर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा तो यथोचित सन्मान केला जाईल. मैदानवाले सन्माननीय या ठिकाणी दर्शनदादा यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी संघ प्रदीप यांना विनंती करतो की आपण सन्माननीय दर्शनदादा यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. काय सांगितलं नाव काय सांगितलं नाव काय सांगितलं नाव काय सांगितलं प्रकाश लोंढे. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजे. सकाळपासून सुंदर असं सत्य आपल्याला युट्यूब मार्फत लाभलं. बऱ्याचशा निर्णयावरती सुंदर अशी रणनीती यांची होती आणि यांच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. असे सन्मान्य दर्शनदादा यांचा यथोचित सन्मान केला जातोय. टाळ्याच्या गजरात मित्रांनो स्वागत करा दर्शनदादा यांचं. खूप खूप सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे मंडपवाले सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील आपल्या विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. मैदानाचे मालक भगवान बाबा पाटील यांना विनंती करतो की आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो सन्माननीय संघ कमिटी दिनेश मांजरेकर यांना की आपण भगवान बाबा पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. प्रदीप डीजेवाला मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत भगवान बाबा पाटील यांच्यासाठी, कारण हा मैदान आपल्याला अवेलेबल करून दिला. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, कारण यांच्यामुळेच आपल्याला या मैदानावरती खेळता येतं. असे सन्मान्य व्यक्तिमत्व भगवान बाबा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खूप टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. मी विनंती करतो की मायेची शाळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. यांच्यामुळे आपल्याला या मैदानात खेळायला मिळालं. आमचा संघ फायनल मध्ये पोहोचल्यावरती मात्र उशीर होता. आमची उपस्थिती या ठिकाणी लाभली. असे सन्मान्य प्रकाश गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप अभिनंदन. आपल्याला विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये यायचं आहे. प्रकाश गुरव यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी लगेच संघ कमिटीला विनंती करतो की सन्मान्य प्रकाश गुरव यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. खूप लेट झालं यायला, परंतु क्रिकेटच्या संघाने मात्र थेट कामगिरी केली आहे. आज फायनल मारली आहे आणि नक्कीच तुमचं हे असू समजून जात आहेत की सामन्याचं गणित काय होतं, सामन्याचं महत्व काय होतं. चला प्रकाशजी गुरव यांचा यथोचित सन्मान करतील सन्माननीय अनिजी मांजरेकर सर यांना विनंती करतो की सन्मान्य प्रकाशजी गुरव यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यांच्या मित्रांनो स्वागत करा. संघ मात्र फायनल मध्ये पोहोचला, फायनल मारली, तर हा प्लेअर मात्र घरी थांबला होता, परंतु आता या ठिकाणी त्यांची उपस्थिती लागली. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा प्रकाश गुरव यांचं. खूप खूप धन्यवाद. शेवट का होईना आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत. या ठिकाणी सन्माननीय प्रकाशजी लोंढे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी आपल्याला विनंती करतो प्रकाशजी लोंढे यांना की आपण पुढे यायचं आहे. प्रकाशजी लोंढे सर. मी सन्माननीय दिनेश मांजरेकर यांना विनंती करेन की आपण सन्माननीय प्रकाशजी लोंढे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. बोलायचं बराच वेळ घेतील, अर्धा तास घेतील, जमजम दे दिला किंवा एक घेते नंतर देऊया थोडा. धन्यवाद. त्याचप्रमाणे
या ठिकाणी फोटोग्राफर म्हणून ज्याने सुंदर अशी कामगिरी केली असे दीपेश मांजरेकर आणि सौरभ लोंढे यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. मित्रांनो, तुम्हाला सकाळपासून ज्याने त्रास दिला सांगितलं स्माइल करा स्माइल करा, असे सन्मान्य दीपेश मांजरेकर आणि सौरभ लोंढे यांचा सत्कार केला जाईल. मी दोघांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. दीपेश मांजरेकर आणि सौरभ लोंढे टाळ्यांच्या मित्रांनो स्वागत करा यांचा. दोघांचा एकत्रच सन्मान करायचा आहे. सकाळपासून ज्याने सुंदर अशी कामगिरी पाहिली त्याचप्रमाणे चल या लगेच पुढे या. या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. मित्रांनो, तुम्हाला सकाळपासून सांगितलं की स्माइल करा, आम्ही फोटो खेचतोय तुमचा. या स्पर्धेला एक वेगळं रूप आणून दिलं असे सन्माननीय दीपेश मांजरेकर आणि सौरभ लोंढे यांचा या ठिकाणी सत्कार केला गेला. मित्रांनो, एक विशेष सत्कार आपण करू ज्यांचा समालोचन कक्षामध्ये आम्हाला सुंदर अशी साथ लाभली. आणि मित्रांनो, स्पर्धा कोणाची असो, माझं मी 100% त्या स्पर्धेसाठी देणार असे सन्मान्य राहुलजी मांजरेकर यांचा हेतूशी सत्कार आपण केला जातोय. मी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचंय. राहुलजी मांजरेकर एक सुंदर असं व्यक्तिमत्व. या माणसाला तुम्ही कुठेही उभे करा, कुठेही सूट होऊन जातो. पंचांची भूमिका असू द्यात, समालोचनाची भूमिका असू द्यात, कुठली भूमिका असू द्यात, जिकडे उभे कराल तिकडे सूट होऊन जातो. मी संघ कमिटी सन्मान दिनेश मांजरेकर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय राहुलजी मांजरेकर यांचा आहे तो सन्मान करायचा प्लीज. लास्ट राहिला ए प्रदीप आता ठरल्याप्रमाणे माझा सत्कार तेच घेतील, कारण आम्ही हे सातत्याने करत आलोय. त्यांचा सत्कार मी घेतो आणि आता माझा सत्कार ते घेतील. मी नवीन क्रिकेट संघाला विनंती करेन की माझे सत्कार करण्याची गरज नाहीये. पाहायला गेलं तर ही स्पर्धा माझी होती आणि मला 4 महिने अगोदर प्रदीपचा फोन आला होता की अशी स्पर्धा आम्ही राबवतोय, त्या ठिकाणी तुला यायचंय. अरे म्हटलं आपलं गाव आहे, राजा गावाच्या बाहेर मी आता कॉमेंट्री करायला लागलोय, तर गावात मला 100% देईन. तेवढ्या लवकरच तुला आताच सांगतो की मी या स्पर्धेसाठी असेन आणि मला मौका मिळाला स्पर्धेसाठी. तुम्ही सर्वांनी मला चान्स दिला. तरी राहुल माझ्याबद्दल 2 शब्द बोलतीलच. नक्कीच. बघा, आता जे बोलले की सत्कार करायची गरज नाही, परंतु सत्कार हा कार्याचा असतो आणि सहकार्याचा असतो. तर सहकार्यामुळे त्यांचा सत्कार होतोय. मी पुन्हा एकदा नवयुग क्रिकेट संघ गोविंदवाडी याला विनंती करतोय. पांगाडी गावचा बुलंद आवाज, नवनिर्वाचित गायक ज्यांचा युट्यूब चॅनल कोकणी कला यावरती आपल्याला विविध गाणी बघायला मिळतात असे शाहीर, निवेदक, सूत्रसंचालक सन्माननीय सुजयजी शिगवण यांचा सत्कार करण्याची विनंती करतोय. मी अनिलजी मांजरेकर यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा मायेची शाल आणि प्रेमाचा गुलदस्ता देऊन आणि एक प्रेमापोटी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. नवयुग क्रिकेट संघ पांगाडी गोविंदवाडी इथं जोरदार टाळ्या वाजवायचे. चला, धन्यवाद सुदेशजी. पुन्हा एकदा आपण आपलं काम करायचंय. ओव्हर टू सुदेशजी. चला, लगेचच आपण ज्याची वाट पाहतोय असा रिझल्ट माझ्या हातामध्ये येऊन ठेपलाय. कारण मित्रांनो, सर्वांना उत्सुकता लागली, कारण या चमचमत्या टॉफांवरती ज्या संघाने नावं कोरलेत त्यांची मात्र नावं आपल्याला समजली आहेत. परंतु या सामन्याचं महत्वपूर्ण रिझल्ट आता माझ्याकडे आलंय, कारण सर्वांची उत्सुकता लागली आहे. बेस्ट बॅट्समन कोण असेल, बेस्ट बॉलर कोण असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या सामन्याचे. तो पूर्वी अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार आपण ते प्रदान करण्याची विनंती करतो. सन्माननीय दीपक, तुम्हीच यायचंय. तुमच्या हस्ते पहिला सन्मान देतोय आपण. दीपकची भूमिका सुद्धा चांगली राहिली आहे आणि अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातोय ज्या बॅट्समनने सुंदर अशी फलंदाजी केली, ज्याच्या बॅटमधून आजच्या दिवसातून सर्वोत्तम धावसंख्या आली, असे सन्माननीय करण गुरव याला विनंती करतो की अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी घेण्यासाठी यायचंय. 2 मिनिटं आपल्याला बोलायचं पण आहे.
ज्याची गरज होती मित्रांनो, फायनलच्या मॅच मध्ये धावा येणं जरुरी होत्या, त्या टायमिंगला मात्र करणने दाखवून दिलं की सुंदर अशा बॅटिंगचा नजारा पेश केलास. काय सांगशील एकंदरीत? चला करण नाही बोलत आहे करण, आपण करणची मुलाखत नंतर घेऊ. लगेच आपण पारितोषिक वितरणाकडे वळतोय. मेन पारितोषिक पहिला उत्कृष्ट फलंदाज आणि पारितोषिक आम्हाला लाभलं सौजन्य श्री महेश रामा लोंढे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. सन्मान्य श्री महेरा प्रेक्षणीयचा घेतोस का? मग नंतरला आपले हा तिसरा देऊया प्रेक्षणीय सामन्याचा, जेव्हा हे देऊ तेव्हा. या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज चषक देण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय महेश लोंढे सर यांना की आपल्या सौजन्य आपल्या हस्ते होतं आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहात. मी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचंय. महेश रामा लोंढे. आणि उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला ठरलाय, काय असेल त्याचं नाव? उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला ठरलाय मित्रांनो. त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी संघाचा एक नावाजलेला फलंदाज योगेश जाधव. आपल्याला विनंती करतो लगेच पुढे यायचंय. मी सन्माननीय महेशजी लोंढे यांना विनंती करतो की आपण उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी योगेशाला प्रदान करायचं आहे. आणि वाटलं त्यांची कन्या सुद्धा एक आज सोबत मुलगी आहे तुमची ना मित्रांनो. बघा, बाप आणि लेकीला एकत्र ट्रॉफी घेताना थोडस बरं वाटते, खुशी वाटते. टाळ्या वाजल्या पाहिजे कारण दिवस हा खूप चांगला राहिला या संघासाठी आज. आणि योगेशाला ट्रॉफी प्रदान केली जाते उत्कृष्ट फलंदाजाची. फक्त एकच स्कोरर म्हणून जे सकाळपासून बसले होते त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा राहिलाय, तर त्यांचा सत्कार शाब्दिक सत्कार या ठिकाणी केला जाईल. मला वाटते प्रथमेश लोंढे त्या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे रुपेश चव्हाण, सचिन मळेकर, निकेत, यतीन, रुपेश लोंढे, जीवन, सागर, सुचित आणि प्रथमेश या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. तर मित्रांनो, तुमच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आहे. त्याचप्रमाणे भर उन्हात ज्याने बाउंड्री वरती काम केलं, या सर्व प्लेयरसाठी सुद्धा एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मनीष मांजरेकर यांचं सुद्धा नाव राहून गेलंय, त्यांच्या सुद्धा एकदा जोराच्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. मनीष मांजरेकर. चला, याच्यानंतर आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे जात आहोत. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य श्री रुपेश भिक्की लोंढे यांच्याकडून कैलासवासी शैलेश लोंढे यांच्या स्मरणार्थ. मित्रांनो, इथे एक चेहरा दिसतोय शैलेश लोंढे यांचा. हा प्लेअर नवी क्रिकेट संघाची जान शान मान होता, कारण ओपनिंगला फलंदाजीला यायचा. याची बॅटिंग मी स्वतः पाहिली आहे. आपलातून बॅटिंगचा नजारा पेश करायचा. त्यांच्या स्मरणार्थ रुपेश भिक्की लोंढे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधला कोण असेल? कोणी सांगू शकेल का? नक्कीच ज्याने नाव घेतलं तोच आहे. ज्या सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार जातोय त्रिमूर्ती क्रिकेट संघ बीचा ओमकार गुरव. चला, टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. खरोखरच सुंदरशी कामगिरी ओंकारने सकाळपासून केली, तर त्याला या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी आपण देत आहोत. रुपेश भिक्की लोंढे यांच्याकडून कैलासवासी शैलेश लोंढे यांच्या स्मरणार्थ फोटो घेत. चला, धन्यवाद. याच्या पुढचा सन्मान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य श्री वसंत बारकू लोंढे यांच्याकडून आईच्या कैलासवासी गंगाबाई बारकू लोंढे यांच्या स्मरणार्थ मी सन्मान्य वसंतजी लोंढे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्या झेलनी ही मॅच फिरवली,
आणि आपला संघ फायनल मध्ये दाखल केला असा कोण असेल? वाघजाई माता क्रिकेट संघाचा उत्कृष्ट शतक या ठिकाणी ज्याची नोंद ज्याच्या नावाची तो आहे शरद. त्याच्यावर स्वागत करायचं आहे शरद याचं. खरोखर क्षेत्ररक्षक सुंदर अशी झेल टिपली त्या ठिकाणी. डबल झेल टिपला, एकदा उंच उडाला, शेवटपर्यंत नजर ठेवली, तो झेल सोडला नाही, ती मॅच सोडली नाही आणि फायनल मध्ये आपला संघ दाखल केला असं शरद याला जात आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्याच्यावर मित्रांनो स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतर मालिकावीर. या स्पर्धेमध्ये सुंदरसे प्लेअर आपण सकाळपासून पाहिलेत. सर्वांच्या नजरा लागल्या असतील. कारण मालिकावीराचा मानकरी कोणाचा असेल, कोण असेल तो भाग्यवान विजेता ज्याने मालिकावीराची ट्रॉफी आपल्या नावावरती केली आहे. ज्याचं घोडदौड आजच्या दिवसासाठी खूप चांगलं राहिलं. ज्या संघाला फायनल जिंकता आली नाही, उपविजेता राहिला आणि आपल्या नावाचा दबदबा मात्र कायम ठेवला असा या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार जातोय वाघजाई माता क्रिकेट संघाकडून राजेश भाई. टोटल 52 रन याने कुठलेत आणि 3 महत्वपूर्ण विकेट टिपलेत. त्यांना सचिन गंगाराम मळेकर यांच्याकडून कैलासवासी गंगाराम मळेकर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे. मी सचिन मळेकर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय आणि मालिकावीराचं पारितोषिक. मळेकर म्हटलं तर नक्कीच कात्रण गावची आठवण होते आणि तिन्ही या ठिकाणी ट्रॉफ्या कात्रणला जात आहेत. काय मित्रांनो स्वागत करायचंय राजेश भाई यांचा. अफलातून केली राहिली आज. खूप खूप धन्यवाद राजेश. 2 मिनिटं थांबा. एकंदरीत काय वाटतं ही ट्रॉफी स्वीकारल्यानंतर? 1-2 शब्द बोलायचंय मित्रांनो. मोठं व्यासपीठ आपल्याला यासाठीच ओपन करून दिलेलं असतं कारण तुमची ओळख साता समुद्र पार व्हावी. तर काय वाटतं एकंदरीत ही मोठी ट्रॉफी आज घरी घेऊन जाताना मालिकेवरची काय सांगशील? चांगलं वाटतंय. आज आज नवयुग संघाने आम्हाला इथे खेळण्याची एक संधी दिली आणि माझ्या टीमने भरपूर मला सपोर्ट केला म्हणून मला ही मालिका ट्रॉफी मला आज भेटली. धन्यवाद देतो माझ्या टीमला पण आणि नवयुग संघ. धन्यवाद राजेश. खूप खूप शुभेच्छा पुढील सामन्यासाठी तुम्हाला. या ठिकाणी पर्पल आणि ऑरेंज कॅप राहिलाय. तर जो बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज राहिला योगेश जाधव याला विनंती करतो की आपण पुढे यायचंय. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज ओमकार गुरव याला सुद्धा विनंती असेल की चला लगेचच या. या ठिकाणी ऑरेंज कॅप रिमूव्ह करून या. दोन्ही ती कॅप रिमूव्ह करून या. ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावरती चढणार आहे. योगेश आणि उमेश यांना ऑरेंज कॅप प्रदान करण्याची विनंती करतो. सन्माननीय सचिनजी चव्हाण यांना की आपण योगेशाला ऑरेंज कॅप प्रदान करायची आहे. या सामन्याचा ऑरेंज कॅपचा मानकरी योगेश जाधव याला ऑरेंज कॅप करतात. त्याचप्रमाणे ओंकार गुरव उत्कृष्ट गोलंदाज राहिलाय. पर्पल कॅप या ठिकाणी त्याला प्रदान केली जाते. चला उपविजेता संघ आहेत त्यांनी लाईनअप करून घ्या एका बाजूला. आपल्याला मेडल देण्यात येणार आहेत. पहिले उपविजेता संघ सौजन्य श्री नारायण डॉक्टर लोंढे यांच्याकडून आम्हाला उपविजेता मेडल लाभले. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. चला 15 प्लेयर लाईनअप करून या उपविजेता संघ. मी सुचित लोंढे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण उपविजेता संघाला मेडल प्रदान करायचे आहेत. चला या पटापट या सर्व प्लेयर्स. मेडल दोन्ही यांना देतो. हा मस्त तो घेतो. हा तो घेतो मध्ये. आता मेडल पहिले देतो नंतर सामना घेतो. मेडल प्रदान करायचंय. नाही बाहेर होता बाहेर चला परत यायचं तुम्हाला. चला 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 पटापट तिकडे खाली जाऊन थांबा. इथे जवळच थांबा सर्वांनी.
त्याचप्रमाणे फायनल विजेत्या संघाला सुद्धा विनंती असेल की आपले तू निघतोयस त्याचप्रमाणे फायनल विजेता संघ यांना सुद्धा विनंती करेन की आपले अंतिम 15 प्लेयर्स या ठिकाणी दाखल करायचे आहेत. दोन्ही संघ इथे जवळच थांबायचं आहे. आपण ट्रॉफी वितरण करणार आहोत. चला विजेता संघ अंतिम 15 प्लेयर या विजेता संघ या चला अंतिम 15 प्लेयर्स यायचे सर्वांनी. या ठिकाणी मेडल प्रदान करण्यात येत आहे. सुधीरजी लोंढे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते मेडल त्यांना प्रदान करायचं आहे. चला पटापट या आणि जवळच थांबा. त्याच्यानंतर सकाळी प्रेक्षणीय सामना या ठिकाणी खेळला गेला होता. तो सामना यादगार राहिलाय आणि नवयुग यंगस्टार आणि नवयुग लिजेंड यांच्यामध्ये हा सामना खेळला गेला होता. तर पाहायला गेलं तर लिजेंड संघाचा दबदबा मात्र कायम राहिला होता आणि लिजेंड संघाने तो सामना जिंकला होता. त्याचं वितरण करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय सौजन्य आहेत सोनाली यतीन चव्हाण मॅडम आणि त्याचप्रमाणे यतीन चव्हाण आपल्या दोघांना विनंती करेन की पुन्हा एकदा यायचं आहे स्टेजवरती. लिजेंड संघ पूर्ण संघ यायचा आहे लिजेंड ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. जे लिजेंड प्लेयर खेळले होते त्यांना विनंती असेल की आपला सुद्धा मान आहे. या ठिकाणी सर्व प्लेयर्सना विनंती असेल की लिजेंड संघामध्ये जेवढे प्लेयर खेळले तेवढे सगळ्यांनी यायचं आहे. आला एक आला. चला या ठिकाणी लिजेंड ट्रॉफी जिंकले त्या सर्व प्लेयरना विनंती करतो लगेचच पुढे या. मी सोनाली यतीन चव्हाण मॅडम आणि यतीनजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी लिजेंड संघाला ट्रॉफी प्रदान करायची आहे. हा जल्लोष आहे मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजे संघासाठी. खरोखर यंगस्टार संघाला सकाळी लाजवलंय अक्षरशः आणि या ठिकाणी विजय मात्र आपल्या संघाचा कायम ठेवलाय. असं लिजेंड प्लेयर्स सगळ्यांना विनंती करतो. मी यतीन चव्हाण आणि सन्माननीय सोनाली चव्हाण मॅडमला विनंती करतो की आपण लिजेंड संघाला या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. टाळ्या वाजल्या टाळ्या थांबल्या पाहिजेत प्लीज. टाळ्या वाजवते सर्वांनी. खूप खूप धन्यवाद, अभिनंदन आणि पुन्हा एकदा सर्वांची खेळी आम्हाला पाहायला मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी सेलिब्रेशन केलं जाते ट्रॉफी बरोबर. प्रकाशजी गुरव सरांना विनंती करेन की आपले 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, या स्पर्धेबद्दल बोलायचं आहे. प्रकाशजी गुरव सर आपल्याला विनंती करतो की 1-2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. नवयुग चॅम्पियन चषक 2026 रविवार दिनांक 5 एप्रिल 2026. आजचं हे सुवर्ण पर्व ज्या अक्षराने लिहून घेतलं आणि ज्या अक्षराने लिहून ठेवण्या पलीकडचा हा दिवस खऱ्या अर्थानं सकाळपासून आमचे परममित्र, आमचे बंधू सन्माननीय सुदेशजी शिगवण साहेब आणि राहुलजी मांजरेकर साहेब यांचा आवाज अगदी हृदयापर्यंत पोहोचला. जीव धडपडत होतं. कारण हे व्यासपीठ खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नवयुग चॅम्पियन चषक आणि नवयुग क्रिकेट संघ यांचं माझ्यावरती असणारं प्रेम एवन सन्माननीय आमचे बंधू अनिलजी मांजरेकर साहेब यांनी मेसेज देखील केला होता की साहेब तुमचा पहाडी आवाज आम्हाला ऐकायचा आहे
आणि तुम्ही मैदानावरती नक्की या. परंतु काहीशा मिटिंगी, काहीसा हा पाठीमागे असणारा सगळा खटाटोप सांभाळण्याच्या पलीकडे असल्या कारणानं मी येऊ शकलो नाही. परंतु जीव अगदी गुदमरत होता की फायनलच्या रूपाने जात असताना नक्की आपल्या संघाला मिळाली ही प्रखर भरारी. या सर्व नियोजनासाठी माझे मार्गदर्शक, माझे गुरुवर्य सन्माननीय सुनीलजी मांजरेकर साहेब, सन्माननीय काशीरामजी लोंढे साहेब, तसेच माझे परम मित्र, माझे बंधू सन्माननीय अनिलजी मांजरेकर साहेब, तसेच सर्व युवा, माझ्या माता भगिनी आणि ज्या छात्रखाली आम्ही शिकलो, ज्या छात्रखाली आम्ही वाढलो, ज्या छात्रखाली आम्ही क्रिकेट खेळलो, तो म्हणजे वसंतदादा असू देत किंवा महेश असू दे, आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो. त्या आठवणी खूप मोठ्या आहेत, ज्यांच्या आठवणीने आम्ही आज खरोखर प्रेरित आहोत. माझे परममित्र, माझे बंधू सन्माननीय राजेशजी लोंढे साहेब, या सगळ्यांचे उपकार मानावे तेवढे खूप कमी आहेत. कारण हा देखावा, हा जल्लोष खऱ्या अर्थानं पाहिला तर या यंग जनरेशननी आणि त्यांच्या पाठीमागे उभे असणारे हे खंबीर नेतृत्व, म्हणजे हे सर्व महान क्रिकेटवीर आणि महान पदाधिकारी यांचे खरोखर मनापासून आभार मानले पाहिजेत, आभार मानलेच पाहिजेत. कारण जेव्हा आपल्या संघाच्या पाठीमागे, आपण आपल्या नियोजनाच्या पाठीमागे उभं राहतो आणि आपल्या या संघाचं नाव मोठं करतो, जगाच्या पलीकडे घेऊन जाण्याचं काम करतो, हे श्रेय खूप मोठं आहे. खरोखर सुदेशजींनी मगाशी नाव घेतलं की शैलेश हा माझा आवडता प्लेअर होता. अगदी जवळून केव्हाही मैदानावरती आल्यानंतर पदस्पर्शी तो पुढे सरकायचा नाही. हा आत्मविश्वासू आणि ज्याच्यामध्ये खरी प्रखर जिद्द होती असा हा शैलेश आज परमेश्वरात आणि सर्व अमरात्मे आज परमेश्वरात विलीन झाले. परंतु दिलेला आशीर्वाद हा नवयुग क्रिकेट संघासाठी आणि नवयुग मंडळासाठी नक्कीच प्रेरणादायक आहे. आजच्या उपस्थितीमध्ये पाहिलं सुदेशजी तर माझ्या माता भगिनी अगदी भरभरवून दिसत आहेत. कारण ही असणारी आवड, ही असणारी कला, आपल्या मुलांवरती असणारं प्रेम या सगळ्या नियोजनावरून सिद्ध होतं की आपली मुलं नक्कीच काहीतरी चांगलं करतायत आणि आपलं नाव मोठं करतायत. खरोखर तुमचे खूप खूप धन्यवाद. तसेच आजच्या नियोजनासाठी खऱ्या अर्थानं माझ्या फरारे गावचे माझे बंधू, माझे छोटे बंधू मित्र, तसे अजिंक्यतारा क्रिकेट मंडळाचे माझे अध्यक्ष, तसे त्रिमूर्ती क्रिकेट संघाचे अध्यक्ष आणि गाव क्रिकेट संघाचे एक खंबीर नेतृत्व ज्यांच्याकडे आहे असे सन्माननीय संतोषजी जाधव साहेब, तसेच गावदे क्रिकेट संघाचे कर्णधार सन्माननीय अनिकेतजी भागणे, तसेच गावदे क्रिकेट संघाचे कोच सुनीलजी मोगरे साहेब, तसेच किशनजी गुरव साहेब आणि माझे सर्व शिलेदार. आज डोळ्यात पाणी येण्यापलीकडचा आनंद, खऱ्या अर्थानं सुदेशजीची स्वप्न पाहिली हे 15 वर्षानंतर का होईना, पण आज ती साक्षात पूर्ण झाली. कारण हे स्वप्न उराशी बाळगत असताना प्रत्यक्षात केव्हा उतरतोय हा अंदाज फक्त अंदाज ठेवला होता. परंतु आज ते साक्षातपणे नवयुग क्रिकेट चॅम्पियन चषकच्या माध्यमातून उतरलं आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ या संघाला एक नवीन भरारी देण्याचं काम खऱ्या अर्थानं आज नवयुग क्रिकेट संघानं केलं. त्याबद्दल खरंच सर्व आज त्रिमूर्ती क्रिकेट संघाचा कर्णधार विनोद गुराव, तसेच निखिल, योगेश, साहिल, ओंकार, करण, सागर आणि सर्व टीम यांनी जो का मोठा उत्साह साजरा केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. तसेच उपविजेता म्हणून कात्रण संघ यांना देखील खूप खूप धन्यवाद देतो. कारण आपली ही उंच भरारी नक्कीच यशाच्या पलीकडे घेऊन जाईल. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असणं ही खूप मोठी काळाची गरज आहे. हा आत्मविश्वास नक्कीच तुमच्यापर्यंत एक दिवस आनंदाची गोष्ट घेऊन येईल आणि अशातूनच क्रिकेटचं नाव तुम्ही सर्व मोठे करताय. आणि अशातून आज माझ्या वाडीतून देखील, गावातून देखील कार्यकर्ते अजय गुराव तसेच अनेक कार्यकर्ते आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच कुलस्वामिनी क्रिकेट संघ या संघातील सगळे शिलेदार या आजच्या नियोजनासाठी उपस्थित राहून त्रिमूर्ती क्रिकेट संघासाठी मोठं योगदान दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. आपण असंच निरंतर हे कार्यक्रम चालू ठेवाल आणि आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या मुलांचं, आपल्या वाडीचं, आपल्या गावाचं आणि
आपल्या माता भगिनीचं नाव मोठं कराल. तसेच आमचे गावावरून आलेले सन्माननीय गुणाजी जावळे साहेब मानतो. तसेच NTC या युट्यूब चॅनेलचे मालक सन्माननीय सरजी यांना देखील मानाचा मुजरा करतो, कारण खूप चांगले आपले मित्र आहेत. जगाच्या पलीकडे नेऊन देण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्याबद्दल मी सर्व कमिटीचे आणि माझ्या सर्व बांधवांचे खूप खूप आभार मानतो. आणि सकाळपासून आतापर्यंत सुदेशजी आपण, राहुलजी आपण, तुमच्या तोंडून माझं नाव निघालं मी ऐकलं, कारण हा नाव तुमच्या तोंडूनच माझ्या उभा देईल हे मी ग्वाही देतो. कारण तुमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा नक्कीच जगाच्या पातळीवरती एक मोठा इतिहास करून जाणार आहे. आणि याची तुमची सुरुवात आहे, ही सुरुवात तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायक असेल असा मी शब्द देतो. आणि आपल्या या सर्व कमिटीचे, सर्व क्रिकेटवीरांचे आणि सर्व मान्यवरांचे, माता बहिणींचे मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल, परंतु अजून एक शब्द सांगून जातो, ते म्हणजे आजचा हा आनंद आणखी गगनात मावण्याचा झाला. ते म्हणजे आमच्या आई गावदेवीच्या उद्घाटन सोहळा हा 8-9 मेला आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी यायचं आहे. दुसरं म्हणजे आई गावदेवीचा आमचं स्टीलचं काम, म्हणजे पूर्ण स्टीलचं काम हे सन्माननीय श्री सुनीलजी मांजरेकर साहेब यांना दिलेलं आहे. आणि ते चांगल्या प्रकारे, सुंदर प्रकारे करतायत, आमच्या गावदेवीची सेवा करतायत. आणि हा गावदेवीची सेवा करत असताना आम्हाला मिळालेला हा फरारवासियांना दिलेला गोड मेवा हा नक्कीच आमच्यासाठी हा अनमोल असेल. आणि असाच त्यांना देखील उदंड आयुष्य लाभो, आपल्या सर्व मंडळाला उदंड आयुष्य लाभो अशी विनंती करतो. आणि मला संधी दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी खूप मोलाचं आपल्या सर्व सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप धन्यवाद. फक्त एकच सर्वांबरोबर एक फोटो घ्यायचा, कारण ही याद राहणार आहेत. सर्व नवयुक्त प्लेयर असेल, सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या स्टेजवरती मागे उभे राहायचंय. महिला पुढे उभ्या असतील, महिला पुढे बसतील, बाकी सर्व प्लेयर सर्वांनी या लाईन मध्ये अर्धे पुढे बसायचं या ठिकाणी. चला चला फटाफट या, एक फोटो सेशन होईल, शेवटचा फोटो सेशन. कारण 25 रौप्य महोत्सव वर्ष आमचा याप्रमाणे आपण पार पडलं होतं. महिलांनी थोडंसं पुढे या, सर्व पुरुषांनी मागे उभे राहा, अर्धे प्लेयर सर्वांनी पुढे बसायचंय या ठिकाणी. पुढे बसा, फक्त चेअर रिमूव्ह करून घ्या, तिकडून चेअर रिमूव्ह करून घ्या. पहिला सिंपल फोटो होईल आणि नंतर क्वेश्चन द्यायचे. चला लगेच चला सर्व प्लेयर्स. हा फोटो मित्रांनो यादगार राहणार आहे आपल्यासाठी, कारण रौप्य महोत्सव वर्ष 25 वर्षाची ही वाटचाल आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण राहिली आहे. चला सर्व छोट्या मुलांना वगैरे सर्वांना घ्या, त्या साईडला या, अर्धे समोर बसायचंय तिकडे. एक मिनिट जरा थांबा, मला बाहेर येऊ द्या. चला चला फटाफट सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हा. चला बसा पाय टाकून सगळ्यांनी, पुढे या अर्ध्याने पुढे या ठिकाणी. नवयुगचे प्लेयर अजून बाकी आहेत. हॅलो चला या फटाफट या. सचिन, सुभाष सर या, चला इकडे या फटाफट. अनिल तुम्ही सुद्धा या ठिकाणी फोटो सेशन करायला. पहिला एक फोटो घ्यायचा आहे, सर्व बसतील का बघा लांबून. कोण घेतोय फोटो? फोटो घ्या, पहिला एक सिंपल फोटो घेईल आणि नंतर थंब द्यायचे आहेत. चला राजदार एक फोटो घ्या ना, एक कोणीतरी फोटो घ्या. चांगला फोटोग्राफर तुमच्यात चांगला फोटोग्राफर असेल तर घ्या. फोन द्या. पहिला एक फोटो होईल आणि नंतर थंब द्यायचा आहे, कारण ही ओळख आपल्या बरोबर कायम राहणार आहे. 25 वर्ष रौप्य महोत्सव वर्ष आपण अशा प्रकारे सेलिब्रेशन केलं होतं. नवयुग संघाच्या या आठवणी आपल्या बरोबर कायम राहणार आहेत. पहिला सिंपल फोटो असेल. पहिला कोणाकडे बघताय? पहिले यांच्याकडे बघा, सर्वांनी इकडे बघा, या कॅमेरामध्ये सर्वांनी बघा. पहिला जवळून घ्या थोडं. थांबा फक्त सिंपल पहिला लुक द्या आणि नंतर ऍक्शन करायची आहे. सगळे आलेत का? त्या साईडने घ्या एक. आले ना? चला 25 वर्ष ईश्वरची आता फक्त थंब प्रत्येकाने थंब द्या, ऍक्शन द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. चला खूप धन्यवाद. लगेचच आपण ट्रॉफी वितरणाकडे वळत आहोत. मी उपविजेता संघाचा कर्णधार याला विनंती करतो की आपण वरती यायचं आहे.
मला वरती थांबा. चला लगेच या ठिकाणी वाघजाई माता क्रिकेट संघाचा कर्णधार रसाळ आशिष रसाळ याला विनंती करतो की आपण वरती यायचं आहे. श्री दशरथ जोलुंडे यांच्याकडून ट्रॉफी होती, पहिली ट्रॉफी उपविजेता संघासाठी ट्रॉफी श्री दशरथ जोरलोंडे यांच्याकडे होती. मी विनंती करतो आपल्याला की आपण पुढे यायचंय, आपल्या हस्ते या ठिकाणी ट्रॉफी वितरण करायचे. त्याच्या अगोदर या स्पर्धेबद्दल एकंदरीत काय बोलाल? 1-2 मिनिटाचं मनोगत फक्त व्यक्त करायचं, फक्त 2 मिनिटं, कारण जास्त लांबवून चालणार नाही. आपल्याला सर्वांना खूप लांब जायचंय, काही लोक विरार वसई साईडवरून आलेत, तर सर्वांना लवकरच जायचंय. फक्त 2 मिनिटं बोलायचं स्पर्धेबद्दल. खूप चांगला खेळ झालेला आहे. आमची थोडीशी मेहनत कमी पडली, पण आम्ही प्रयत्न करू. नंतरच्या येणाऱ्या मॅचमध्ये आम्ही विजयाची निश्चित करेल. खूप खूप धन्यवाद. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. चला दशरथजी लोंढे सरांना विनंती करतो की ट्रॉफी सोबत यायचा आणि या ठिकाणी उपविजेता संघाला ट्रॉफी प्रदान करायची आहे. पहिला संघाबरोबर घ्या, एका कर्णधाराबरोबर घ्या, बाकी नंतर सगळे फोटोसाठी येतील. फक्त संघाला द्या, संघ कर्णधाराला पहिली द्या ट्रॉफी. चला या दशरथजी लोंढे यांना विनंती करतो, त्यांचे पुत्र या ठिकाणी आहेत, त्याला सुद्धा विनंती करेन की आपण पहिले या ठिकाणी ट्रॉफी या पुढे या. संघ कर्णधाराला या ठिकाणी ट्रॉफी दिली जाते. त्याच्या मित्रांनो स्वागत करा. आणि वाघसाई माता क्रिकेट संघ कात्रज संघाच्या कर्णधाराला या ठिकाणी ट्रॉफी प्रदान केली जाते. उपविजेता संघ राहिलाय दशरथजी लोंढे यांच्याकडून ही ट्रॉफी पुरस्कृत आहे. सन्मानित दशरथजी लोंढे आणि प्रणित दशरथ लोंढे यांच्याकडून ही ट्रॉफी आहे. मी आता पूर्ण संघाला विनंती करेन की आपण पुढे यायचंय. इथेच थांबा, एक फोटो सेशन करून घ्या. त्याचप्रमाणे रोख रुपये 11,111 त्यांना प्रदान करायचे आहेत. सर्वांनी उभे राहा आणि फोटो सेशन करून घ्या. बसून केलं तरी चालेल. चला फटाफट, ही तुमची याद राहणार आहे, कारण 25व्या वर्षी पदार्पणामध्ये उपविजेता संघाची ट्रॉफी वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण या संघाने जिंकली. रोख रुपये 11,111 आणि मानाची सन्मानाची ट्रॉफी खांद्यावरती उचलून घेऊन जायचं आहे. देवाचं नाव काय तुमचं? चला या ठिकाणी 11,000 रुपये, 11,111 रुपयाचं कॅश पारितोषिक त्यांना द्यायचं आहे. संघ कर्णधाराला प्रदान करा. 11,111. सुधीर याला विनंती करतो, सुधीर यायचंय पुढे. सुधीर यांची आई आहे आणि आज मला वाटते सुधीरची बॅटिंग त्यांना पाहायला मिळाली. त्यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी जायचंय. चला पुढे सुधीर, तुम्ही पण या. 11,111 रुपये कॅश पारितोषिक. जायचे असते द्या. आणि चेक. चला पुढे बघा सर्वांनी. त्यांच्याकडे स्वागत करायचं आहे, टाळ्या वाजल्या पाहिजेत. 11,000 रुपये, 11,111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण यांना प्रदान करण्यात येत आहे. फायनल विजेता संघाचा कर्णधार त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी संघाचा कर्णधार यांना विनंती करतो की आपण मानाने सन्मानाने यायचं ट्रॉफी घेण्यासाठी. सौजन्य मांजरेकर एंटरप्राइजेस, सुनील मांजरेकर, स्वप्नील राहुल मांजरेकर यांच्याकडून ही ट्रॉफी आहे. मी राहुल मांजरेकर तसेच स्वप्नील मांजरेकर यांना विनंती करतो की आपण यायचं आहे आणि मानाची सन्मानाची ट्रॉफी. पहिल्यांदा फक्त 2च प्लेयर येतील, कर्णधार फक्त येईल. चला कर्णधार या फक्त. ओके, सर्व कर्णधार आहेत, चालेल. पहिले फक्त ट्रॉफी द्या, नंतर फोटो सेशन घ्या. मी ट्रॉफी देण्यासाठी विनंती करतो आणि ट्रॉफी बघा, काम ज्यांनी घेतलंय त्यांनाच ट्रॉफी चालली आहे. त्यांच्या स्वागत करा. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी प्रदान केली जाते संघ कर्णधार यांना. चला सर्व प्लेयर्स या फोटोसाठी, सर्व प्लेयर्स या. हे सुद्धा घ्या फोटो, चेक
आणि कॅश पारितोषिक 22,222 रुपये. चला सर्वांनी फोटो घ्या, बसा पटापट. जागा पुरतील तेवढीच फक्त घ्या, बाकीचे वरती बाकीचे खाली थांबा. चला फोटो घ्या. देतो देतो. चला फोटो सेशन घ्या लगेचच. फोटो घ्या पहिला. चला अजून कोण राहिलेत का प्लेयर? सर्व या, चला छोटे मोठे. चला आता फोटो घ्या. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी प्रदान केली जाते. त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी संघाला रोख रुपये 22,222 आणि चमचमती अशी ट्रॉफी. चला लगेचच सन्मान्य संतोषजी जाधव